पनवेलमध्ये SIR कार्यशाळा, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा दुबार आणि बोगस मतदारांवर भर। पनवेल शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने SIR अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला प्रदेश संयोजक तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेत मतदार यादी शुद्धीकरण, संघटन, बळकटीकरण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला। यावेळी किरीट सोमय्या यांनी दुबार आणि बोगस मतदारांवर कारवाईची गरज अधोरेखित केली। त्यांनी सांगितले की यापूर्वीही ग्रामीण भागात अशा अनियमितता शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती। तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचावे असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। मतदार ही महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी विधानसभा झालेली आहे, पण त्यात 2010 नंतर जे हजारो असे मतदार यांची नावं दिसत आहे की ज्यांचं मूळ काय आहे हे शोधायचं काम या SIR दरम्यान होणार आहे। ज्या मतदारांचं नाव मतदार यादीत आहे पण त्यांचा पूर्व इतिहास दिसत नाही, अशी सगळी नावं कापली जाणार। महाराष्ट्राच्या मतदार यादीतून किमान 50 लाख बांगलादेशीची नावं कट होणार। पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 90 लाख डिलीट होणार। दोन गोष्टी झालेल्या आहेत। आपल्याला माहित आहे की पनवेलच्या एका गावात जवळजवळ 26 बोगस जन्म नोंदणी झालेल्या आहेत, ते या SIR साठीच आहे। आज आम्ही सांगितलंय की एक जसं पश्चिम बंगालमध्ये 90 लाख डिलीट झाले, 28 लाख जे चॅलेंज केलं होतं ममता बॅनर्जींनी, ते एकही व्यक्ती त्यांचे वडील इथे जन्माला आले होते, त्यांचं मतदान कोणी देऊ शकले नाही कागद, तेच काम पनवेल विधानसभेत आपण होणार। मनोज भिंगरडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।